नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 2 जून. आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. जर किनारपट्टीचा परिसर बघितला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, कुडाळ, महापण, वेंगुर्ला या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता, विजांचा कडकडाट राहील. मालवण या ठिकाणी देखील जोर कमी आहे. कणकवली, कुणकेश्वर, फोंडा विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरी. पावसाचा जोर या ठिकाणी थोडा जास्त आहे. विजयदुर्ग, वडापेठ, राजापूर, रायपतन, खारेपतन, गगनबावडा या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सिंधुदुर्गपेक्षाही जोर जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्याकडे जर बघितलं आज दुपारनंतर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विजांचा कडकडाट आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दुपारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, देवरुख या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. माखजन तसेच इकडे कोयना, पाटण या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकत आहे. वादळी वारे जास्त राहतील. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच प्रतापगड, महाबळेश्वर, पोलादपूर, घोगरे, मांडणगड, केलसी, तसेच या ठिकाणी पाचपंढरी, श्रीवर्धन, गोरेगाव, महाड सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस. मात्र रायगड जिल्ह्याकडे जोर कमी आहे. मुरुजंजिरा, ताला, इंदापूर हलक्या सरी, रोहा, नागोठाणा, सुधागड, रेवदंडा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. अलिबाग, चोंडी, पेन, पेजरी या परिसरामध्ये देखील हलक्या सरींची शक्यता आहे. नवी मुंबई या ठिकाणी जर बघितलं या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी आणि वादळी वारे बघायला मिळू शकत आहे. ठाणेकडे जोर जास्त आहे नवी मुंबईपेक्षा. तर पालघर जिल्ह्याकडे देखील विजांचा कडकडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी सफाले, पालघर, गोदमल, मानोर तसेच वाडा, कुदान या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात. तर मित्रांनो, आज नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. दुपारनंतर या ठिकाणी वातावरणात मोठा बदल बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी मालेगाव, मनमाडकडे जोर थोडा कमी आहे. या ठिकाणी विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. सटाणा, देवळा, चांदवड, दोधांबे, कळवण या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटाचा पाऊस. तर वणी, चोपूल, ओझर तसेच नाशिक, नागपूर, माळसाकोरे, निमगाव, सिन्नर, देवळाली, पांढुर्ली या ठिकाणी पावसाचा जोर जास्त आहे. त्र्यंबक, इगतपुरीकडे देखील विजांचा कडकडाट पावसाची शक्यता आहे. आणि अहिल्यानगरकडे जर बघितलं, अहिल्यानगरकडे आज दुपारनंतरचे वातावरण तर कोपरगाव, श्रीरामपूरकडे जोर थोडा कमी आहे, हलक्या सरी. मात्र संगमनेर आणि अकोला तालुक्याकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. संगमनेर, अकोला, आश्वी, लोणी, वरवंडी, मांडवे, घारगाव तसंच हा जो सर्व काही परिसर आहे, ओतूर, आले आणि टाकळी, डोंकेश्वर, पारनेर, अळकोटी, बोर, नारायणगाव लगतच्या काही परिसरामध्ये, पुण्याच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पाथर्डी तसंच राळेगाव, काडा, जामखेड, श्रीगोंदा या परिसरामध्ये जर बघितलं हलक्या सरींची शक्यता आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरण तर आज दुपारच्या दरम्यान पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे पुण्यामध्ये. तर पुणे, वाघोली, आळंदी, पुनावली, सुसगाव, दायरी, लोणी, काळभोर विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सासवड, लोणंद, फलटण, लाठी, बारामती सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये देखील आज पाऊस बघायला मिळू शकतोय. मेधा, ओसरपूर, सौराट, कोरेगाव, रहिमतपूर तसेच देवरा, मोल, आद्रकी, नांदल, फलटण, बरड हा जो काही परिसर आहे, लाटे या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात. मित्रांनो, या ठिकाणी सोलापूरमध्ये बघितलं तर करमाळा, इंदापूरकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. करमाळा आणि इंदापूरमध्ये अकलूज, पिलीव हलक्या सरी. पंढरपूर या ठिकाणी जर बघितलं पंढरपूरकडे तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, हलक्या सरी. पंढरपूर, माहुळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट, सांगोले या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे आजचे जर वातावरण बघितले तर आज छत्रपती संभाजीनगरकडे पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. मात्र या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय.
तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी सेंद्रमडी, पिपरी, काचोड, पाचोड, निंबे, जळगाव, बिटकीन, धाकेपाल, गंगापूर, दहीगावणे, पैठण हलक्या सरींची शक्यता आहे. उत्तर परिसरात जोर कमी आहे. जालना जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण राहील. अधून तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा वडवणी, तळगाव, शिरसाळ, धारूर, केज, येळंब, चौसाळा, आंबेजोगाई या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरी. लातूरच्या दक्षिणेला पावसाची शक्यता. लातूर, औसा, नागाव, शिरूर, अनंतपाल, उदगीर, भालकी या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय. नांदेड, वाळा आणि परभणी या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. हिंगोलीकडे देखील पावसाचा जोर कमीच आहे. तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, नागपूर, भंडारा या ठिकाणी जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण तर नागपूरकडे बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी होऊ शकतं, शक्यता नाकारता येत नाही. गडचिरोलीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये चंद्रपूरकडे वातावरण कोरडे राहील. यवतमाळ आणि वर्धाकडे जर बघितलं, यवतमाळमध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील. ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, मात्र पावसाची शक्यता कमी आहे. हलक्या सरी तुरळक भागामध्ये होऊ शकते, शक्यता कमी आहे. आणि अमरावतीकडे जर बघितलं, अमरावतीमध्ये देखील ढगाळ वातावरण राहील. अधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. अकोलाकडे देखील पावसाची शक्यता कमीच आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये हलक्या तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. वाशिममध्ये मरसूड, मालेगाव, वाशिम या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. लोणार, मेहकर विजांचा गडगडाट राहील. हलक्या सरींची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्याकडे जर बघितलं, बुलढाण्याच्या दक्षिणेला हलक्या सरींची शक्यता आहे. बाकी भागाकडे पावसाची शक्यता कमीच आहे. आणि खानदेशात जर बघितलं, जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र धुळे जिल्ह्याकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता धुळे जिल्ह्यामध्ये आहे. आज धुळे, साक्री या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या सरी. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, करणी, नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागांमध्ये विजांचा गडगडाट, ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.